महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने पाहतो आपण काँग्रेस, समविचारी पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्या वतीनं हुतात्मा चौकापासून ते मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत जे आहे ती पदयात्रा काढलेली आहे। तुषार गांधी सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहे। तुषार, काय सांगाल? पदयात्रा निघाली आहे पण तुम्ही काळी फीत बांधलेली आहे, काय नेमकं म्हणायचंय? काल सोनम वांगचुकला दिल्ली बॉर्डरवर अरेस्ट केलं गेलं, डिटेन केलं गेलं। आज मेधाताईंना आणि किसान नेता सुनीलमजीला पण डिटेन केलं गेलेलं आहे आणि लोकशाहीत लोकांचा जो विरोध करण्याचा अधिकार आहे त्याला डांबून टाकायची जी वृत्ती या सरकारची आहे त्याच्या विरुद्ध आपला राग दाखवायसाठी गांधी जयंती आणि शास्त्री जयंतीवर पण मी काळी फीत बांधली आहे। तर या देशामध्ये, राज्यामध्ये गांधी विचार असतील, शास्त्रींचे विचार असतील, राहिलेले नाही असं वाटतं तुम्हाला? कोशिश करत राहतात पण संपवू शकत नाहीत, म्हणून त्यांचे जे प्रयोग आहेत ते आणखीन तीव्र करत जातात ते लोक। तुमची भूमिका काय असणार यापुढे? सत्याबरोबर उभं राहायचं। गांधींची जो मार्ग गांधींनी दाखवला की सत्याचा मार्ग सोडायचा नाही, कितकाही तो अवघड का वाटू नये, आम्ही ते सोडणार नाही। पाहतोय कुठेतरी गांधीजींचे विचार जे आहे तो संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आम्ही सत्याच्या मार्गाने पुढे जात राहू असं तुषार गांधी म्हणताना पाहायला मिळतात आणि सोबतच पदयात्रेमध्ये काळी फीत सुद्धा त्यांनी डोक्याला बांधून निषेध केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अनिल संकारी, सवारी सुरू एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।